आज भाऊचा प्रगट दिन आहे. हॅपी बर्थडे विश करते. अच्छा, व्हेरी व्हेरी मेनी रिटर्न्स ऑफ द डे. माझा दिन माझा घे पाय. काही टेन्शन घेऊ नको. कशाचं म्हणजे विसरून गेलं जाय ना. हा मग आपण लगेच आपल्याला काय दिन काय कानात घालता त्याला इयरिंग म्हणता, नाकात घालतो तिला नोज रिंग म्हणतो, आणि बोटात घालता येईल का म्हणता कमेंट कर. फिंगरिंग. रिचार्ज संपला. सो गाइस आज इसका बर्थडे आंबा झाडा निंबाचा वाला. हॅपी बर्थडे एवढ्याचा वाला. मग काय स्पेशल कन्हैया आज काय माहिती तुले? आज हम लेग्स मारने वाले हैं. लेग्स. थांब ना, ऐकतो थांबेल होता की तू. आज भाऊचा प्रगट दिन आहे. हॅपी बर्थडे विश करते. अच्छा, व्हेरी व्हेरी मेनी रिटर्न्स ऑफ द डे. पार्टी पार्टी केल्या उधार गोष्ट आहे. बोलवणं पडते काय रातच्या नंतर 12 नंतर कपडे काढून. बस रे कपडे काढ के. मग पार्टी आहे ना. हो ना रे, करू नाही रे. काय पार्टी मध्ये? पार्टीमध्ये आम्ही बोलणार आहे मिया खलिफा. ओ बाबा. मिया खलिफा. पुरं तो सगळं महिन्याचं पुरं कांदा आहे प्री वर्कआउटचं स्ट्रेन भेटून जाईल तुले. ये मग रातच्या विसरू नको. विषय आहे का तुझ्याकडे? चलो. इंजेक्शन भेटणार आहे तुझ्याकडे. आज लेग डे. इंजेक्शन. आज लेग डे मारू. काय वाटतं बर्थडे दिवशी लेग डे काय म्हणणं तो? काय म्हणणं आहे? मजा येते लेग दिले. मजा येते हाँ. चलो तो भाई भाई के बर्थडे के अवसर पे गरीबों में खीर बांटने का प्रोग्राम है. तो जो भी रहेंगे वो अपना क्या अंदाज काय घेऊन बोलू वाटी कटोरा. कटोरा लेके आ जाओ. प्लीज दूध हमारे तरफ से. चलिए हे पैसे पूरे इससे जी भी काय. हो दोघी मिक्सर. मग काय पार्टी आजची? खीर आहे ना गरीब हो. गरीब हो में खीर. पहिले स्पीच पिलाय आपण. सुरुवात सज्जन लोकांकडून. गरीब आहे गरीब. सज्जन म्हटलं ना मी ना, पुरा ऐकत नाही तू. तर काही ते वाटत विषय मजाकमध्ये होता. खरंच कटोरा घेऊन निघणं करायचा. नाही तर बहुतेक अंडे कम पडतात. हा सर्व तुझा मेसेज आला. हा? तुझा मेसेज आला पोरगीला. हा. तुला काय काय अरे काय टाकून इथलाय. अरे बर्थडे तू आजचा बर्थडे पहिले तुझ्या बर्थडेला काय गिफ्ट बोलायला दे भाई. अरे काम करणार ते पाठवून दिले ना. माझा दिन माझा 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 हा 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 त्याला पाठव दिले. जर हाव म्हटलं तर थोडी टाकून नाही नाही. आता तुला टाकून पाहिजे. हो काय म्हणले येते ना. गाड गाडता पाणी तुझा काही नाही. हा आपको कोई भी भाई इन्फॉर्मेशन हमें तो डीएम पर को रिप्लाई मिल जाएगा. सो गाइस नमस्ते भाई लोग और भाई लोग की बहन लोग, स्वागत है आप सबका एक और नए व्लॉग में. तो बस आज इसके घर के नीचे आ गया है. थोड़ा इसको कपड़े लाना है और भाई बर्थडे के दिन गोल्डन रिंग ले रहा है. तो अभी रिंगिंग लेने जाएंगे. तो बस क्या अभी हम तो मतलब आम्ही तर बर्थडे दिवशी काही झोपेत राहतो. आंघोळ करायची मन होत नाही. आला अरे कच्चा फोन लावला. फोन कोण नसला काय युनी राहील तू. हो पुन्हा काय ते फालतूपणे केले. मेसेज टाकायची कोण दे पुन्हा म्हटलं रे रिप्लाय टाकतीले. माझा घे नाही घे. मग ब्लॉक केलं तिनं मग. अरे वाहिले तो खरंच काय. मग नाही तर काय. बरं बेटा रे खरंच काय शपथ नाही. अरे हो ना. काय 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 होईल
काय? मीनं टाकलं ते माझा देऊन हे करून मग तिचा रिप्लाय आला तिकडून, जाय मरण असं असं आणि काय हॅटचं शेप टाकलं आणि DY लिहिलं समोर काही समजलं नाही मला. गेले तुला पुऱ्या काय खरंच काय? अरे आहो ना मग पाहू दे एकदा. घे पाय. काय म्हणजे माझं म्हणणं हे माझं म्हणणं खरंच हे नव्हतं की असं येईन होईल. जाऊ दे टेन्शन नको घेऊ तू. सिंगल होके मेरे एड्रेस लेते जाता तेरा रिकाम्या गोष्टी. अबे बावल्या, तू ते एका महापुरुषानं म्हणलेलं आहे की म्हणजे इतने बडे इंसान ने बोले भाई बात तुला माहिती आहे ती काय? प्यार करो उसी से जो खुशी से. बसा लवकर गाडीवर. रियलिस्टिक गोष्ट आहे ती. तुला टेन्शन नको करू, आपण जाऊ. ये बर्थडे के दिन गोल्डन रिंग ले रहा है बड़े बड़े आदमी. गोल्डन रिंग ले रहा है. गोल्डन इयरिंग घेऊन यायला तू. इयरिंग सेमच आहे. चलो भी निकलतो. सॉरी भाई मैं म्हणणं हे नव्हतं तसं म्हणा की विन पकड एक मिनिट. चालतो आज मग शनिवार आहे. ओली चौकात चालू आला की ट्रेनवर चालतो. किती रुपये म्हणे पाहिजे आपल्याला? मधात सोमवारी जमलं तर येईन संध्याकाळी. बनाना बी इस्त्री मारतोय वा हा पोरगा. हां बरं घेऊन येईन. कोणतं काय तिघातून काही घाली आहे की नाही? काही घाल 500 घ्याल मग दोन्ही. हा म्हणजे 500 हे 500 आणि हे 500 हे बघ तू हे 600 ने 400 दिले का दुकानातून घेतले? असं आहे ना ते 1000 रुपये. कसं काय ते पहिले दिले मी ना. 500 दे. आता मग 500 हे 500 रुपयातच घ्यायला पाहिजे. ते काय समजी रिंगचा ना हे बाय नाकात घालतो तुम्ही म्हणजे बोटात इंग्लिश मध्ये काय म्हणतात बोटाला. देव कलयुग में ऐसे भी है. कानात घालतात ते इयरिंग, नाकात घालतात मोजरी आणि बोटात घालतात ते म्हणतात फिंगरिंग. फिंगरिंग फिंगरिंग म्हणजे अंगठी. बच्चा आहे काय? हे लग्नासाठी पोरगी एवढा मला माहित आहे नवं सांगताय. सिंपल पोरगा देशी बाई तू. काळ्या नाही बेंगांना काम झालं. इकडे इथं बढिया दिसते. सो फाइनली डन. इसने कर लिया तो मैंने भी कर लिया. पैसे लेकिन मेरे को मेरे देने पड़े, इसने भरे नहीं. ऐसा अब ते कानात घालता त्याला इयरिंग म्हणता, नाकात घालतो तिला नोज रिंग म्हणतात आणि बोटात घालता येईल का म्हणता? कमेंट करून सांगा. नाही सांगितले. फिंगरिंग त्याला बाली गेली बळ्याचवाली. कितीचे सांगेल? 1500 जास्त सांग. 4000 4000 बनावटी. हां आणखी म्हणजे आज मी म्हणतो काही टेन्शन घेऊ नको तेव्हा कशाचं म्हणजे विसरून मी गेलं जाय ना. हा मग आपण लगेच आपल्याला काय दिन काय. आणि बड्डे मस्त रातच्या पैसे घे टे तू. बरं मी पाठवशील ना जाणून हे इकून टाकून घालून वापस देऊन देऊ दुकानदाराला. आज वेळेला मी रस्त्याने आपण बात म्हणली ते सनम तेरी कसं म्हणून मला आठवलं हां की आपण जेव्हा गेलो शेगावले पिक्चर पाहिले पुष्पा. पुष्पा, हां तो आपल्यासोबत स्कॅम झाला. कसा? आपण पिक्चर पाहिला
हा. त्यामध्ये स्टार्टिंगमध्ये ते दाखवलं यांना की तो पुष्पा इथं जाते बाहेर देशामध्ये. बस मग त्या देशामध्ये कशासाठी ते दाखवलं काय नाही, आणि तो वापस बी नाही आला. तो पिक्चर म्हणून वापस बी आला त्याच पिक्चरमध्ये. आपण का समजून राहिलो, आपण ना एंडिंग पाहिली त्यामध्ये तो मेला आखरी समजा बॉम्ब फुटला तर आपल्याला वाटलं तो मरून जाते. नंतर वाटते साला जिंदा तो बाहेर देशात जायला. पण त्या पिक्चरमध्ये सीन कसा आहे तो, आता माझ्या घरावर टी व्हीवर पाहिला विंदो ते आणायला पेंड्रा मिळतो. तर ते जेव्हा तो हेच नाही काय तो पोलीसवाले नसतं का, पोलीसवाले दिले पाहायला जाता ते जहाजामध्ये. हो ना. तेव्हा तो रिटर्न येते ना पोलीसवाला, तेव्हा ॲक्सिडेंट व्हायला असते. ते कारमध्ये 2 जण निघतात. तो पुष्पाचा माणूस असते एक जण, आणि एक तो डीलर नसते का तो. तर ते कुत्रे मेरा डॉगी भी ट्रक में नहीं बैठेगा ते दोन्ही असतात. त्यांचे ॲक्सिडेंट होते. मग त्याला विचारत तो की का डीलर आहे युट्यूब. मग तो पोलीसवाला त्याला मारून टाकते. मग हे पुष्पाचे पैसे तिथं अटकेले असतात देशामध्ये. मग हा कंटेनरमध्ये पैसे भरते. कंटेनरमध्ये लाल चंदन आणि तडी जाते आणि तडून त्याच्याकडून पैसे घेऊन येते. आणि हा सीन दाखवलेच नाही, कारण की ते अर्धे सीन दाखवले म्हणजे आपल्याला पुरे पैसे देऊन मी पाहिला आपण तरी आपल्याला स्कॅनर सांग चुकीचं झालं म्हणजे. म्हणून मी अंदर टॉकीजमध्ये पिक्चर पाहायला जा पण स्कॅम होते. मला आता माहीत पडलं नाही तर मी समजलं होतं की पुष्पा बाहेर देशात गेला, पण त्यामध्ये समजलं की पुष्पा जंगलात घुमून राहिला. टी व्हीमध्ये पाहिलं मी. काही अलग अलग सीन होता. चला जाऊ दे, मग मी जातो पार्सल घेऊन येतो संध्याकाळी. तयार राहतो बिलकुल. आम्हाला ऋषिकेश केने यांनी जॉईन केलं सध्याच्या कंडिशनमध्ये. काय बोला ऋषी भाऊ, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. हार्दिक शुभेच्छा दिल्या धन्यवाद. मोबाईलवर दिल्या तुम्हाला. मग नाही रे, भेटून बी दिले. face to face बी दिली त्यांनी. प्रत्यक्ष मला दिल्या. जाणं पडलं त्याच्याकडून शुभेच्छा घ्यायसाठी. शुभेच्छा द्या. हा. सांग मग आता कुठे लावू गाडी. सूर्या पैसे आणले ना केलं. सांगाल ना ATM मधून काढा ना. कुठे लावून सांगा जरा. अरे त्या पैसे लावून ना. कशीच पडली मग ट्रीट टेस्ट करून सांग कशी फसला की बसला. कशाला काय खाण्याला खा ना, येतो काय 90 त्या त्याला भारतात. पाहिजे 2 दिले पण कलर 2 दिले. आहे टेस्ट. बॉल एकच दिला ना मग. टेस्ट आहे काय बॉल एकच दिला ना त्याला. याच्या चक्करमध्ये पडली ती नाही तर 10-20 मध्ये काम नसतं डबलचे.